तुम्ही असा निळा चहा पिलाय का कधी? तर इथे बघा माझ्याकडे कुंडीत मस्त निळ्या गोकर्णाचा वेल छान वाढला आहे आणि त्याला रोज कमीत कमी 2-3 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा फुलं येतात. तर आज सुद्धा मस्त त्याला फुलं आलेली आणि त्याला फुलं आली की अधूनमधून माझा हा निळा चहा घेतला जातो. तर म्हटलं आज तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करूया. आणि विराज सुद्धा झोपला होता. तर इथे बघा मी फुलं काढून घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि उकळत्या पाण्यात टाकली आहेत. त्याच्यासोबत मी तुळशीची पानं सुद्धा घेतली आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही साखर, मध किंवा गूळ सुद्धा तुम्हाला आवडेल त्यानुसार टाकू शकता. आणि मस्त हे गाळून घेतलं आहे आणि ह्याच्यात लिंबू पिळला तर ह्याचा कलर बघा कसा चेंज होतोय. आणि हा मस्त असा जांभळा छान असं त्याला पर्पल कलर येतो. तुम्हाला जर थंड हवा असेल तर तुम्ही यात बर्फ टाकून सुद्धा घेऊ शकता. आणि ह्या चहाचे मी तुम्हाला वेगळे असे फायदे सांगायला नकोत, कारण हा भरपूर असा गुणकारी चहा आहे. तर म्हटलं चला आता चहा एन्जॉय करूया निवांत बसून. तर तेवढ्यात विराज उठला. नशीब मी व्हिडिओ घेईपर्यंत शूट करेपर्यंत तो झोपला, त्यामुळे मला ते तुमच्यासोबत आज शेअर करता आलं. त्यानंतर इथे बघा मी चहा घेत बसलेली, तर त्याला वाटलं की मला सुद्धा पिऊन बघायचं आहे नेमकं काय आहे. तर तो मला सुद्धा मध्ये मध्ये देत होता. नंतर त्याला ते फार आवडलं आणि इथे बघा त्यानेच तो चहा पूर्णपणे पिला आणि त्याची रिॲक्शन बघा अशी काहीशी होती. आणि अशा प्रकारे आम्ही आज संध्याकाळी मस्त निवांत बाल्कनीमध्ये बसून निळा चहा एन्जॉय केला. चला भेटूया परत, तोपर्यंत बाय.